आज आपण करणार आहोत मस्त लुसलुशीत भरपूर जाळी पडलेला आणि घशामध्ये न बसणारा असा हा ढोकळा, रवा बेसनाचा ढोकळा। आता इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, 2 चमचे रवा घेतलेला आहे, 4 चमचे साखर आणि 4 चमचे तेल। एक चमचा लिंबू सत्व मी घेतीये, आणि त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी घालतीये। आपण आता हे बाजूला ठेवणार आहोत। आता पीठ भिजवणार आहोत आपण ढोकळ्याचं। तर बेसन घेतलेलं आहे, रवा घातलेला आहे, आणि ज्या वाटीने मी बेसन घेतलंय त्याच वाटीने मी पाणी घेणार आहे। तर पहिल्यांदा आता मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे, आणि आता हे दुसरी वाटी मी पाणी घालते। पीठ व्यवस्थित भिजवलं गेलेलं आहे, म्हणजे आपल्याला 2 वाट्या पाणी इथे लागलेलं आहे। आता याच्यामध्ये साखर घालतीये मी, मीठ देखील मी यात घातलेलं आहे, आणि हे झाकून ठेवणार आहे मी थोडा वेळ बाजूला। पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता यात आपल्याला ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। ज्या भांड्यात ढोकळा शिजवायचा त्या भांड्याला आता तेल लावून घेते। तेल व्यवस्थित कडेला वगैरे सगळीकडे लावलं म्हणजे मग ढोकळा कुठेही चिटकत नाही। तेल घालणार आहोत आपण 4 चमचे तेल। तेल यासाठी घालायचं कारण आपण यात बेकिंग सोडा घालणार आहोत, त्यामुळे ढोकळा कोरडा होतो आणि घशात बसतो, म्हणून मग इथे मी तेल घातलेलं आहे। तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये बसत नाही। लिंबू सत्व, ज्या चमच्याने लिंबू सत्व घेतलं त्याच चमच्याने मी बेकिंग सोडा घातलेला आहे, म्हणजे जेवढं लिंबू सत्व तेवढाच बेकिंग सोडा घालायचा आहे। आणि एकाच दिशेने हे पीठ जे आहे ते फेटायचं आहे। तुम्ही बघू शकता लगेच ते असं फेसाळलंय आणि एकदम हलकं झालंय। हळूहळू एका दिशेने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। पंधरा ते 20 मिनिटं आपण आता हा ढोकळा शिजवून घेणार आहोत। ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण फोडणी करणार आहोत। 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि हिंग घालायचं। दोन मिरच्या मी मधून कापून घातलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची पानं।
2 वाट्या पण पाणी घातलंय. ज्या वाटीने मी बेसन घेतलं तीच वाटी मी इथं वापरली आहे. साखर 1 चमचा घातली आहे, कारण आपण पिठामध्ये देखील साखर घातलेली आहे, आणि मीठ चवीनुसार. आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला उकळी आणून घ्यायचं आहे, म्हणजे 1 उकळी आली की बंद करायचं आहे. 15 मिनिटं झालेले आहे. ढोकळा व्यवस्थित शिजला आहे. आता हा ढोकळा आपल्याला पूर्णपणे गार करायचा आहे आणि मग त्याच्या वड्या पाडायच्यात. जर गरम याच्यात जर आपण वड्या कापायला गेलो तर तो ढोकळा व्यवस्थित निघत नाही. पूर्णपणे गार झालेला आहे. आपण आता याच्या कडा सोडून घेऊ. ढोकळा एकदम व्यवस्थित निघालेला आहे. खाली अजिबात चिकटलेलं नाही आहे आणि एकदम मऊ झालेला आहे. जिथे जिथे आता ढोकळा कापला आहे, म्हणजे आपण चिरा दिला आहे, तिथे तिथं मी आता हे फोडणीचं जे पाणी केलं आहे ते घालणार आहे. म्हणजे मग ते आतपर्यंत जाईल आणि ढोकळा एकदम मऊ होईल आणि आपल्याला खाताना तो कोरडा लागणार नाही. म्हणून जिथे आपण चिरा दिला आहे तिथे हे मी पाणी घालते. कोथिंबीर, आणि असं आपला रवा बेसनाचा ढोकळा तयार झालेला.